कोणतेही युद्ध हे जगाला परवडत नसतं. युद्ध जरी एक दोन तरी किंवा जास्त देशात सुरू असतं तरी त्याचे परिणाम संपूर्ण जगाला भोगावे लागतात. सध्या अमेरिका इराण यांच्यातील युद्धात स्वल्पविराम मिळाला, परंतु हे युद्ध पुन्हा भडकायची चिन्हे आहेत. अमेरिका इस्रायलनं इराणला हलक्यात घेतलं आणि आता तोच इराण या दोन्ही देशांचा मानगुटीवर बसला. होर्मुझची सामुद्रधुनी बंद करून इराणनं जगातील निम्म्या देशाचं नाक दाबलंय. त्यामुळे तेल व ज्वलनशील वायूचं संकट इतर देशांवर पसरलंय. या युद्धामुळे किती नुकसान झालं या बातम्यासोबतच आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ती बातमी आहे जगातील गरिबीची. होय, हे युद्ध सुरू राहिलं तर जगातील तब्बल 3 कोटी लोक गरिबीच्या खाईत लोटले जातील अशा शक्यता व्यक्त केल्या जात आहेत. संयुक्त राष्ट्राचं डेव्हलपमेंट आणि इकॉनॉमिक विभागानं गरिबीचा हा गंभीर इशारा दिला. हा तणाव असाच अजून काही दिवस कायम राहील तर जागतिक विकास दर तब्बल 2% घटेल असाही अंदाज बांधला जात आहे. नेमकं काय आहे हा इशारा, त्याचा भारतावर काय परिणाम होईल हेच आज आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत. नमस्कार, मी मैथिली आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24 जागतिक घडामोडींचं परफेक्ट अनालिसिस. अमेरिका आणि इराणमध्ये गेली 50 दिवस युद्ध सुरू होतं. आता या दोन्ही देशांनी युद्धाला स्वल्प विराम दिला असला तरी हे युद्ध कधीही भडकू शकतं अशी स्थिती आहे. या युद्धामुळे होर्मुझची सामुद्रधुनी बंद करण्यात आली. मुळात ही सामुद्रधुनीच या युद्धाचं खरं कारण होतं असंही समोर आलं. इराणला या सामुद्रधुनीवर हक्क गाजवण्याचा होता व अमेरिकेला ते मान्य नव्हतं. त्यामुळेच हा वर्चस्ववाद संघर्ष थेट युद्धापर्यंत येऊन पोहोचला असा समोर आलं. युद्ध दरम्यान जेव्हा होर्मुझची सामुद्रधुनी बंद करण्यात आली तेव्हा जगभरातील कच्च्या तेलाच्या आयातीवर परिणाम झाला. जगातील निम्म्या देशांवर तेल व LPG संकट आलं. हा महत्वाचा दळणवळणाचा मार्ग बंद झाल्यानंतर तेलाचे दर प्रति बॅरल तब्बल 120 ते 150 डॉलर्सने वाढले. काही देशात हे दर वाढवण्याची शक्यता अजूनही आहे. जेव्हा तेल व गॅस महागतो त्यावेळी इतर गोष्टीही साहजिकच महाग होतात. झालंही तसंच. जगभरातील निम्म्याहून अधिक देशात गेल्या काही आठवड्यांपासून महागाईने उच्चांक गाठला. सध्या जागतिक अर्थव्यवस्था मंदावली. यामुळे भविष्यात बेरोजगारी वाढण्याचाही धोकाही समोर आला. म्हणजे अनेक देशांपुढे आता गरिबी वाढण्याची समस्या उभी राहिली आहे. संयुक्त राष्ट्र विकास प्रमुख अलेक्झांडर डी क्रू यांनी या धोक्यावर 2 दिवसांपूर्वी भाष्य केले. मध्य पूर्वेत सुरू असलेल्या संघर्षामुळे जागतिक स्तरावर होणाऱ्या धोकादायक परिणामावर अलेक्झांडर क्रू यांनी लक्ष केंद्रित केलं. ते म्हणाले की जर अमेरिका आणि इस्रायलमधील तणाव असाच राहिला आणि होर्मुझची सामुद्रधुनी ही दीर्घकाळ बंद राहिली तर जगातील विकास दर 1.5 ते 2% घसरेल. ही घसरण जगातील 3 कोटी लोकांना अत्यंत गरिबात ढकलण्यास पुरेशी आहे. हे 3 कोटी लोक प्रामुख्याने आफ्रिकी, दक्षिण आशिया अशा देशांमधील आहेत जे अन्नासाठी आणि इंधनासाठी आयातीवर अवलंबून आहेत. जेव्हा इंधनाचे दर वाढतात तेव्हा प्रत्येक गोष्टीची किंमत वाढते. इराण आणि आजूबाजूचा परिसर हा खतांसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाचा मोठा स्रोत आहे. खते महागली की उत्पादन कमी होते आणि अन्नाचे दर वाढतात. अमेरिका इराण युद्धाच्या परिणामामुळे जागतिक GDPच्या 0.5% ते 0.8% भागाचे नुकसान झाले आहे. जे काही उभारण्यासाठी अनेक दशके लागतात ते नष्ट करण्यासाठी 8 आठवड्यांचे अमेरिका इराण युद्ध पुरेसे होते असे मत अलेक्झांडर डी क्रू यांनी व्यक्त केले. हे युद्ध 28 फेब्रुवारी रोजी सुरू झाले जेव्हा अमेरिका आणि इस्रायलने इराणवर हल्ला केला. इराणच्या प्रत्युत्तरानंतर जगाची जीवनरेखा असलेल्या तेल व वायूचे मार्ग बंद झाले आहेत. ऊर्जासह जीवन आवश्यक वस्तूंची पुरवठा साखळी विस्कळीत झाली. अमेरिका आणि इराण यांच्यातील हे युद्ध भविष्यात संपले तरी त्याचे आधीच दिसणारे परिणाम कायम राहतील. त्यामुळे जगभरातील 30 दशलक्ष किंवा त्याहून अधिक लोक संभाव्यतः गरिबीत ढकललेले जातील असा इशारा देण्यात आला. संयुक्त राष्ट्राचा अन्न आणि कृषी संघटनेच्या इशाऱ्यानुसार भारत, बांगलादेश, श्रीलंका, सोमालिया, सुदान, टांझानिया, कोनिया आणि इजिप्त यासारख्या देशांना या युद्धाचा सर्वाधिक फटका बसणार आहे. येत्या काही महिन्यात अन्न सुरक्षेचा अभाव मोठ्या परिणामावर पसरेल आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याबद्दल फार काही करता येणार नाही. या गरिबीचा फटका भारतालाही बसणार आहे. गेल्या काही वर्षात भारताने गरिबी निर्मूलनात मोठी प्रगती केली असली तरी हा जागतिक परिणाम भारताला 2 प्रकारे भोगावा लागू शकतो. भारत त्याच्या गरजेपेक्षा 80% जास्त तेल आयात करतो, पण सध्याच्या युद्ध परिस्थितीच्या
पार्श्वभूमीवर तेल महागले की देशांतर्गत महागाई वाढेल, ज्यामुळे देशातील सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री बसेल. जर जगभरात गरिबी वाढली तर भारताकडून होणारी वस्तूंची आणि IT सेवांची निर्यात कमी होईल, ज्याचा परिणाम देशाच्या विकास दरावर होईल, ज्यामुळे भारतातही तब्बल 25 लाख किंवा त्यापेक्षा जास्त कुटुंब अत्यंत गरिबात ढकलले जातील असा अंदाज बांधला जाऊ लागला आहे. अमेरिका व इराणमधील युद्धाच्या झळा आता जरी भारताला बसल्या नसतील तरी पुढच्या 5 ते 10 वर्षात मात्र झळा नक्कीच बसतील असं सांगितलं जात आहे. मित्रांनो, तुम्हाला या विषयावर काय वाटतं आणि भारतात खरंच गरिबी वाढेल का? तुमचं उत्तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात नव्या विषयावर. तोपर्यंत नमस्कार.